सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आज आपण आहोत न्यू चॅप्टरमध्ये हिस्ट्रीच्या. त्याचं नाव आहे असहकार चळवळ. सो वी आर ॲट द न्यू चॅप्टर दॅट वी कॉल्ड ॲज द नॉन कोऑपरेशन मूव्हमेंट. सो सी what is the thing, we are in the journey, we are at the journey of the war of independence of the India. We are on the journey of the war of independence of the India. म्हणजेच काय, की आपण एका प्रवासावर आहोत. आपण कशाच्या प्रवासावर, आपण प्रवासावर आहोत भारताच्या स्वतंत्र होण्याच्या प्रवासावर. जसं आपण बघितलं सोर्सेस ऑफ हिस्ट्री, ते युरोप अँड इंडिया, इफेक्ट ऑफ ब्रिटिश रूल, फ्रीडम स्ट्रगल 1857, सोशल रिलीज रिफॉर्म, बिगिनिंग ऑफ फ्रीडम मूव्हमेंट अँड नॉन कॉपरेशन मूव्हमेंट. तर बघा, बेसिकली बघा, आतापर्यंत आपण 8 चॅप्टरवर, तर आपण 8 काढायला आपण त्याला बेसिकली नाव देऊया. म्हणजेच काय, आपण बेसिकली एक या जर्नीवर बघा, जर आपण व्यवस्थित आपलं जर पुस्तकाच्या ज्या इंडेक्सवर म्हणजे अनुक्रमणिकाकडे बघितला, तर ब्रिटिश अँड युरोप, ब्रिटिश सत्तेचे परिणाम, द इफेक्ट्स ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट अँड द इंडिपेंडंट वॉर ऑफ 1857 अँड अगेन द सामाजिक व धार्मिक प्रबोधन म्हणजे चेंजेस, द रिफॉर्म्स बेसिकली दॅट वी थॉट. स्वातंत्र्याच्या चळवळीचे युगास प्रारंभ. सो द इनिशिएटिव्ह फॉर द मूव्हमेंट्स ऑफ फॉर द फ्रीडम अँड नॉन कॉपरेशन मूव्हमेंट म्हणजे काय, असहकार चळवळ. तर दिस असहकार चळवळ हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आपण बघू शकतो, की असहकार चळवळ इम्पॉर्टंट फॅक्टर आपण बोलू शकतो, की दॅट इज इन द वॉर ऑफ इंडिपेंडन्स. तर तो वॉर ऑफ इंडिपेंडन्स मधला एक महत्वाचा एक पिरियड किंवा एक जो एरा होता किंवा जो फेज होता, दॅट वी कॉल्ड फेज, जो आपण बोलू शकतो फेज, इम्पॉर्टंट फेज ऑफ द वर्क जर्नी. हा एक आपला जो नॉन कॉपरेशन मूव्हमेंट आहे, दॅट इज द इम्पॉर्टंट फेज ऑफ अवर जर्नी. सो लेट्स सी, आणि आपण बघूया की व्हॉट इज दॅट थिंग अँड व्हॉट वी आर लुकिंग इन दिस फेज. म्हणजे या काळामध्ये किंवा या भागामध्ये आपण काय बघणार आहोत, दॅट वी विल लुक ॲट. सो सी, what is the thing? What is talk about? It is talks about the non-cooperation movement. Non-cooperation म्हणजे असहकार चळवळ. हम तुम्हें कोई भी सहायता नहीं करेंगे. असहायता, असहकार, नॉन कॉपरेशन, ये तीनों का तीनों शब्द का मीनिंग एक ही है. हम आपको कोई सहायता नहीं करेंगे. हम आपको कोई भी सहायता नहीं करेंगे. मतलब क्या? कोई और किसको नहीं सहायता करेंगे? दैट वी विल लुक एट. सो सी, हम लोग बेसिकली क्या बात कर रहे हैं? हम लोग बेसिकली बात कर रहे हैं अपने इंडिपेंडेंस के पहले के टाइम का, मतलब 1947 के पहले क्या-क्या सिनेरियोज़ है, उसके बारे में हम लोग बात कर रहे हैं. तो उसके सिनेरियो मतलब क्या, वी आर टॉकिंग अबाउट द प्री इंडिपेंडेंट इरा. आपण भारत स्वातंत्र्याच्या पहिल्याच्या काळाबद्दल बोलत आहोत. त्याच्यामधला कोणाबद्दल आणि कोणाच्या अगेन्स्ट आपण नॉन कॉपरेशन धोरणं, आपण नॉन कॉपरेशन मूव्हमेंट किंवा नॉन कॉपरेशन पॉलिसी वी हॅव एक्सेप्टेड. म्हणजे कोणाच्या अगेन्स्टमध्ये आपण असहकार चळवळ किंवा असहकार हे धोरण आकारलं, ते आपण आता बघूया. तर बघा, in Indian national movement, the period from 1920 to 1947 is known as the Gandhian era. Is known as the Gandhian era. म्हणजेच काय? जो 1920 ते 1947 चा जो काळ आहे, त्याला गांधी काळ किंवा गांधीवादी काळ किंवा गांधी युग असं म्हणण्यात येते, किंवा त्याला गांधी युग असे म्हणण्यात येते. बघा, after the death of Lokmanya Tilak in 1920, origin of national movements went to the hands of the Mahatma Gandhi. He gave the new directions of the freedom movements with the principle of truth, non-violence, and satyagraha. Due to the influential leadership of Mahatma Gandhi, the national movement became the more comprehensive. This leads to begin the new era in the freedom मूव्हमेंट ऑफ इंडिया. म्हणजे बघा, त्यांनी काय सांगितलं, की 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्र महात्मा गांधीजींकडे आले आणि गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्रांच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवीन दिशा त्यांनी दिली. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली व भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झालेली, दॅट वी कॅन सी. म्हणजे व्हॉट इज दिस पॅराग्राफ मीन, की 1920 मध्ये म्हणजे 1990 मध्ये, 1990 मध्ये सॉरी 1920 मध्ये, 1920 1920 मध्ये काय झालं होतं, लोकमान्य टिळक जे होते त्यांचं डेथ झालं होतं, राइट. तर त्यांच्या डेथ नंतर जे काही आपल्याला प्रिव्हियस लेसन मध्ये आठवतं, की तेव्हा काँग्रेस हे 2 विभाजनामध्ये, 2 ह्याच्यामध्ये डिव्हाईड झाली होती. भलेही काँग्रेस एकच पार्टी होते, पण त्यांच्यामध्ये 2 प्रकारचे विचारण्याचे धोरणं होते. मीन्स व्हॉट, की फर्स्ट थिंग इज द वन हू आर रेडी टू एक्सेप्ट द व्हायलन्स. पहिले जे असे होते, म्हणजे पहिला जो आपण बोलतो त्याला आपण जहाल बोलण्यात आलो, की जे
व्हायलन्स एक्सेप्ट करायला तयार होते. म्हणजे ते कोणाला मारायला वगैरे सुद्धा ते तयार होते. ते कोणाला मारायला वगैरे सुद्धा तयार होते. आणि दुसरा जो वर्ग होता तो होता नॉन व्हायलन्स. नॉन व्हायलन्स म्हणजे जे मारामारी करणे किंवा कोणाला हिंसा करणे ह्याचे ते थोडे अगेन्स्ट होते. तर या फाईटमुळे आपण जेव्हा बघू शकतो 1920 जे आपण बघू शकतो लोकमान्य टिळक एक असे एक विचारवंत होते, की ते हिसकून घेणं ही ही वाज लाइक प्रॉबब्ली वी कॅन से ते एक व्हायलन्समध्ये विश्वास ठेवणारे ते होते. म्हणजे ही ही वाज लाइक की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. द फ्रीडम इज माय बर्थ राइट एंड आई विल हैव इट, आई विल श्योरली हैव इट. मतलब वो कुछ भी करके वो लेंगे ही. भले मुझे मारना भी पड़े सामने वाले को तब भी चलेगा. मेरे जो हक्क है वो मैं छीन के ले लूंगा. या ह्याच्यामधले ते प्रवृत्तीचे की या ॲटिट्यूडचे असल्याचे आपण बघू शकत होतो. पण त्यामुळे बघा त्याचमुळे आपण बोलत होतो की काँग्रेसमध्ये 2 विभाजन पडले होते. आय होप यू रिमेंबर द 6th लेसन. त्या 6th लेसनमध्ये आपण बोललेलो की काँग्रेस बेसिकली 2 ह्याच्यामध्ये मवाळ एंड जहाल. राइट. सो these आर द 2 नेम्स. So जहाल मीन्स हू कॅन डू who are ready for the violence and Mawar are the one who are the non-violence. नॉन-व्हायलन्स पार्टी म्हणजे जे अहिंसा होते आणि जे हिंसावादी होते. तर अशा प्रकारचे 2 पार्टिशन 2 भाग झालेले त्याचं आपण बघू शकतो. परंतु त्याच्यामध्ये 1920 मध्ये जे 1920 मध्ये लोकमान्य टिळक जे प्रखर आपण बोललो होतो की ज्यांचे फॉलोअर्स जास्त होते किंवा वी कॅन से उनके त्यांचे वर्ड्स खूप हेवी होते अँड ही वॉज लाइक ते प्रॉबब्ली राइट नाऊ आपण बोलू त्यांचा इन्फ्लुअन्स जो जास्त होता. बट त्यांच्या डेथ नंतर जर कोणाचा इन्फ्लुअन्स झाला तर महात्मा गांधी यांचा इन्फ्लुअन्स जास्तीत जास्त झाला आणि त्यांच्या इन्फ्लुअन्समध्ये आपण बघू शकतो की 1920 नंतर 1947 पर्यंत बघा सत्याग्रह, नॉन व्हायलन्स अँड ट्रुथ म्हणजे सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या 3 गोष्टींचा त्यांनी एक प्रिन्सिपल त्यांनी दिलं होतं. या 3 गोष्टीचा महात्मा गांधींनी प्रिन्सिपल्स आपल्याला दिले होते. त्याचा आजही आपण एक्सेप्टन्स करतो. आजही आपण ते एक्सेप्टन्स करतो. आजही त्याच्याबद्दल आपण बोलत असतो. राइट? सो धिस इज द थिंग दॅट्स व्हाय इट्स इज कॉल्ड ॲज दी गांधीयन इरा. त्याच्यासाठी आपण त्याला गांधीयन इरा म्हणजे तो गांधी युग असं म्हणण्यात येतं. आता आपण बघूया द रोल ऑफ गांधी इन साउथ आफ्रिका. तर आपल्याला हे जाणलं पाहिजे की महात्मा गांधी हे भारतात येण्याच्या आधी म्हणजे इव्हन दो ते भारतीय होते, परंतु शिकण्यासाठी बघू शकतो हे कुठे गेले होते? बाहेर देशी गेले, परदेशामध्ये गेले होते. तर बघा Mahatma Gandhi went to the South Africa for the legal work for some legal in 1893. The South African was the colony of the British, and many Indians had settled there for the business trade and such other work. Other Indians in South Africa was treated as a criminal. The Indians in South Africa were treated as a criminal and humiliated at all the time. In 1906, a government declared that it is compulsory for the black to carry the identity card for their freedom and to restrict as well. The Gandhiji followed the path the satyagraha against the injustice, gained the justice for the people. म्हणजे बघा गांधीजींनी तिथं काय केलं, तर गांधीजींनी बघा साऊथ आफ्रिकाला ते गेले होते आणि साऊथ आफ्रिका तेव्हा ज्याप्रमाणे भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं, त्याचप्रमाणे आफ्रिका खंडामध्ये सुद्धा ब्रिटिशांचं राज्य आहे. आफ्रिका खंडामध्ये होतं, आय मीन सॉरी होतं. त्यावेळेसचं बोलत होतो. ज्याप्रमाणे भारतात होतं, त्याप्रमाणे आफ्रिका खंडामध्ये सुद्धा होतं आणि त्या आफ्रिका खंडामध्ये बोलू शकत होतं बरेच भारतीय कामानिमित्त असावं किंवा व्यापारानिमित्त तिथे राहत होते आणि 1893 ला काही कामानिमित्त म्हणजे 1893 ला काही कामानिमित्त फॉर द सम लीगल वर्क महात्मा गांधी वेंट देअर राइट. तर बॅरिस्टरी शिकण्यासाठी इफ वी कॅन से टू लर्न दी लॉ अशा प्रकारचे ते एज्युकेशन हायर एज्युकेशनसाठी सुद्धा ते बाहेर पडलेले आपल्याला माहिती आहे. तर सी ते ही वेंट टू द आफ्रिका फॉर द लीगल वर्क मीन्स द लीगली शिक्षण घेण्यासाठी बेसिकली आणि त्याच्यामध्ये नंतर आपण बघू शकतो की तिथे एक इंडियन्स जे होते इंडियन्सला एक ह्युमिलेटिंग केलं जातं. त्यांना खूप असं तुम्ही एक गुन्हेगारी आहात किंवा एक खराब वर्तणूक भारतीयांसोबत करण्यात येत होते आणि त्यासाठी तिथे गव्हर्नमेंटने काय डिक्लेअर केलं होतं, की म्हणजे आयडेंटिफाय व्हावं, की आफ्रिकन लोकं कोणते आणि भारतीय लोकं कोणते अशा प्रकारचे आयडेंटिफाय व्हावं आणि प्लस काळ्या लोकांसोबत त्यांनी एक थोडी हे बघू शकतो आपण बेसिकली आयडेंटिटी कार्ड म्हणजे गळ्यामध्ये एक आयडेंटिटी कार्ड आपलं जसं स्कूलमध्ये वगैरे असतो, जो आपलं ओळखपत्र असतं, त्याच प्रकारचं आयडेंटिटी कार्ड त्यांना गळ्यामध्ये ठेवणं कंपल्शन केलं होतं आणि त्याचा एक रूल बनवला होता. असा भयानक रूल त्याच्यामध्ये बनवण्यात आला होता, की ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो हिंदी लोकांना गुन्हेगारासारखे वागवण्यात आलं होतं. जागी-जागी अपमान करण्यात आला होता. तर शासनाने आदेशावरून
कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बनवण्याची सक्ती केली होती. म्हणजे इफ यू आर द ब्लॅक अँड इफ यू आर द ब्लॅक, यू हॅव टू मेक द व्हॉट वी आयडेंटिटी कार्ड, आपल्याला आयडेंटिटी कार्ड बनवणं एक कंपल्सरी होतं, राइट? जसं आपण बघू शकतो, की साउथ आफ्रिकनचे लोकं आहेत किंवा आफ्रिकन खंडाचे जे लोकं आहेत, जे दे आर द व्हेरी मच डार्क. ओके. ते कसे असतात, काळे असतात. राइट? कृष्णवर्णीय असतात ते. आणि म्हणून त्यांना कसं आयडेंटिटी कार्ड बनवणं त्यांना कॅरी केलं होतं. म्हणजे कंपल्शन केलं होतं. आणि हे कसं अगेन्स्ट हे बेसिकली थोडं डीपमध्ये जायला गेलं, तर एक थोडं बघायला गेलं तर त्यांचा व्यापार वगैरे व्हायचा. लोकांचा व्यापार वगैरे तिथे जास्तीत जास्त होत असे. तर या अगेन्स्ट या अगेन्स्ट किंवा बोललं होतं किंवा त्याच्या साठी म्हणजे हा जे कुठे ना कुठे एक हे होत होतं त्यांच्यावरती काय जुलूम होत होता. तर त्याच्या अगेन्स्ट किंवा तशाच प्रकारच्या धोरणामध्ये गांधीजींनी फॉलो केला पाथ कोणता? गांधीजींनी फॉलोड द सत्याग्रह पाथ अगेन्स्ट द जस्टिस अँड गेन द जस्टिस ऑफ द पीपल. म्हणजे ते न्यायासाठी गांधीजींनी तिथे न्यायासाठी लोकांच्या न्यायासाठी बेसिकली बोलू शकतो अन्यायाविरुद्ध त्यांनी सत्याग्रह केला व लोकांना न्याय मिळवून दिला. व तिथल्या लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आणि महात्मा गांधीजींचा तिथून सत्याग्रह हा जो पैलू आहे, तिथं रोवण्यात आलेला होता. राइट? सो धिस इज द थिंग. या. सो लेटर वी विल सी द गांधीजी अराइव्हज इन इंडिया. मग नंतर भारतामध्ये गांधीजी आले होते. तिथल्या सत्याग्रहानंतर भारतामध्ये गांधीजी आले होते. ऑन द 9th January 1950, द गांधीजी रिटर्न टू इंडिया फ्रॉम द साउथ आफ्रिका. ॲज सजेस्टेड बाय द गोपाल कृष्ण गोखले, he made the tour for the entire nation. He became the sad looking at the misery and the poverty of the people. He took up the vow of service of the nation. He stayed in Sabarmati Ashram in Ahmedabad and he followed the new technique. He followed the new technique of सत्याग्रह and gained the justice for the common people. म्हणजे बघा, जसे ते भारता 1915 म्हणजे 1915 म्हणजे 9 जानेवारी 1915 ला आपण बघू शकतो, गांधीजी कुठे आले होते? गांधीजी हे भारतात आले होते आफ्रिकामधून. आणि आफ्रिकामधून भारतात आल्यानंतर आपण बघू शकतो, की गोपाळकृष्ण गोखले गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून आपण बघू शकतो, गांधीजींनी काय केलं होतं? गांधीजींनी पूर्ण भारत दौरा केला होता. गांधीजींनी पूर्ण भारत दौरा केला होता आणि भारतामध्ये किती गरिबी आहे आणि लोकांचे किती हाल आहेत, हे त्यांनी जाणून घेतले होते आणि ते जाणून घेतल्यानंतर त्यांना खूप दुःख झालं. ही फेल्ट सो सॅड, he became so sad and he felt so sad after the seeing the poverty and the misery of the Indian people. And then after that he take the vow that he will serve to the nation. म्हणजे काय, की त्याच्यानंतर त्यांनी शपथ घेतली, की मी आता जे काही कार्य करेन आणि माझे जे काही कार्य असेल ते देशाला अर्पण असेल, देशासाठी मी ते करणार. आणि नंतर ते कुठे राहायला लागले? तर साबरमती आश्रम म्हणजे आश्रमामध्ये त्यांनी राहायला सुरुवात केली होती. आश्रमामध्ये ते राहायला सुरुवात केली होती आणि तिथे ते राहिले सुद्धा होते. अँड ही फॉलोड द न्यू टेक्निक आणि त्यांनी नवीन टेक्निक फॉलो केले होते, ज्याचं नाव आहे सत्याग्रह. त्याने नवीन टेक्निक फॉलो केले होते, त्याचं नाव आहे सत्याग्रह. आणि त्यांनी ते सत्याग्रहाचा यूज करून आपल्याला माहिती आहे, त्यांनी प्रत्येक एका कॉमन व्यक्तीसाठी काय केलं, एक जो जस्टिस देण्याचा म्हणजे न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. द फिलॉसॉफी ऑफ सत्याग्रह. आता बघा, आपण 2 ते 3 वेळा आपण सत्याग्रह हा वर्ड वाचण्यात आलोय. तर सत्याग्रह एक्झॅक्टली काय? ते आपण आता जाणून घ्या. द फिलॉसॉफी ऑफ द सत्याग्रह. तर सत्याग्रह म्हणजे काय ते आपण बघून घ्या. तर गांधीजी ब्रॉट द नोबल टेक्निक ऑफ द सत्याग्रह इन द पॉप्युलर मूव्हमेंट. अँड सत्याग्रह मीन्स द insistence of truth. The main objective of satyagraha is brought the patient and the satyagraha is an unjust person is made the aware the truth and justice, and also bring the transformation of his views. A person following the satyagraha should never use the violence and untruth means and was the technique of Gandhi. बघा. तर आता बघा, बेसिकली आपण बघू शकतो पुन्हा एकदा सत्याग्रह म्हणजे काय ह्याचं आपण बघूया. तर बघा, सत्याग्रहाचा बेसिकली आपण मीनिंग बघून घ्या. तर गांधीजींनी सत्याग्रहाचे नवे तंत्र लोक चळवळीत आणले होते. सत्याग्रह म्हणजे सत्याच्या न्यायाचा आग्रह धरणे, सत्याच्या न्यायाचा आग्रह धरणे आणि अन्याय करणाऱ्या व्यक्तीच्या संयमाने व अहिंसाच्या मार्गाने सत्य व न्याय यांची जाणीव करून देणे व तिचे मतपरिवर्तन होईपर्यंत किंवा मतपर्यंत करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते. सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीला हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये असे गांधीजींचे शिकवण होते. म्हणजे बघा, बेसिकली जर आपण तो लगे रहो मुन्ना भाई हा पिक्चर बघितला असेल, तर आपला सत्याग्रहाचा एक मिनिंग किंवा आयडिया आपल्याला आली असेल. म्हणजे कसं, सत्याग्रह करणं म्हणजे काय, की समोरच्या व्यक्तीचा जर रॉंग होत असेल, समोरचा व्यक्ती जर चुकीचा असेल, तर समोरच्या व्यक्तीला सपोज दिस पर्सन इज रॉंग, सो या ज्या पर्सनने त्याच्या अगेन्स्ट
व्हायलेंट म्हणजे त्याला मारून किंवा त्याला समजून किंवा त्याच्यामध्ये जोरात आवाज करून अशा प्रकारचे कृत्य न करता अशा प्रकारचे कृत्य न करता त्याला समजावून त्याला त्याला समजावून आणि त्याला समजून आणि सत्याचा परिचय त्याला करून म्हणजे टू टू टेल हिम द ट्रूथ अँड टू मेक हिम अंडरस्टँड दॅट इज द वे अँड दॅट इज टू मेक हिम अंडरस्टँड अँड आफ्टर दॅट चेंजिंग हिज पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे त्याचे जे विचारसरणी आहे म्हणजे बेसिकली सत्याग्रह कशावरती जर आपण बघायला गेलं तर सत्याग्रह हा डिरेक्टली माइंडवर आणि थॉट्स वरती प्रहार करणारा एक प्रहार करणार किंवा थॉट्स वरती आपण बेसिकली बोलू शकतो वर्क करणारा वर्क करणारा सत्याग्रह हा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे बघा, समोरच्या व्यक्तीचे जे थॉट प्रोसेस आहे, ती चेंज करण्याचा जो प्रोसेस चेंज करण्याचा जी टेक्निक आहे, त्याला आपण सत्याग्रह असं बोललं तरीही चालेल किंवा म्हणजे त्याच्याने काय होतं आणि त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये अनट्रुथ म्हणजे खोटं बोलणं, यूज ऑफ व्हायलन्स म्हणजे अहिंसा सॉरी हिंसा आणि खोटं बोलणे हे तिथं झालं नाही पाहिजे. कारण काय करत आहोत, आपण समोरच्या व्यक्तीचं सत्य सांगून, त्याला सत्य सांगून, त्याला खरी गोष्ट सांगून, खरी घटना सांगून आणि त्याला समजावून आपण काय करत असतो आणि कुठे त्याच्यापुढे कुठे अन्याय होत आहे, ह्याची जाणीव करून त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे म्हणजे त्याचं जे धोरण आहे, हे पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे बेसिकली आपण बोललो तर त्याचे जे विचारसरणी ते बदलणे. म्हणजे बघा, बघा गांधीजींचा एक कोट आहे, की डोंट थांबा. यू कॅन बी द फ्रेंड विथ द एनिमी, बट यू शुड बी दी एनिमी ऑफ युअर एनिमी थॉट. म्हणजे काय की त्याला आपण बोललो की शत्रू जो असेल त्याला तुम्ही जवळ केला तरी चालेल, पण शत्रुत्वाला तुम्ही हे करा काय बोलतात फाईट करा. त्याच्या अगेन्स्ट फाईट करा. म्हणजे काय तर बेसिकली मला एक्झॅक्टली तो कोट आठवत नाहीये, पण त्याचा बोलण्याचा मोटिव्ह काय होता? त्या कोटचा मोटिव्ह काय होता? तर कोटचा मोटिव्ह हेच होता, की आपण आपण आपला जो म्हणजे व्हॉट इज द थिंग की सी इव्हन वी आर द ह्युमन अँड जो समोरचा जो आपला जो शत्रू असेल, जो अगेन्स्ट आपला जो खडा असेल, तो सुद्धा कोण असेल? एक ह्युमनच असेल. आपण दोघं जण ह्युमन्स आहोत. आपण दोघं जण माणूस आहोत. आपल्या दोघांकडे इक्वल राईट्स आहे आणि आपल्याकडे दोघांकडे इक्वल फ्रीडम आहे. तुमच्याकडे पण तोच फ्रीडम आहे, माझ्याकडे पण तोच फ्रीडम आहे. तुमच्याकडे पण तेच पॉवर आहे, माझ्याकडे पण तेच पॉवर आहे. फक्त चेंजेस काय आहे? सो व्हॉट इज द चेंजेस? वी ऑल आर सेम, बट व्हॉट इज द चेंजेस? द चेंजेस इज थॉट प्रोसेस. म्हणजे आपली जी विचारसरणी आपण जे थॉट करतो ते त्याच्यामध्ये चेंजेस आहेत. द चेंजेस इज इन दी थॉट प्रोसेस. म्हणजे आपण जे विचार करतोय, आपण जे विचारसरणी आहे त्याच्यामध्ये बदल असतात आणि विचारसरणीचा बदल करण्यासाठी हिंसा किंवा किंवा दंगली हे कामात येत नाही. तर एक शांतताने पण सुद्धा शांततापणे, संयमाने आणि खरं सांगून सुद्धा किंवा खऱ्याचं नेहमी हे करून, स्वीकार करून, करून सुद्धा आपण विचारामध्ये बदल करू शकतो. अशा प्रकारचे धोरण गांधीजींचं होतं आणि तेच आपल्याला सत्याग्रहामध्ये वाढलेलं दिसू शकतं. तेच आपल्याला सत्याग्रहामध्ये आढळून दिसू शकतं. म्हणजे बघा, म्हणजे समोरच्याला जाणीव करून देणे, की आपले हक्क काय, माझे हक्क काय आणि म्हणजे आपले हक्क काय, माझे हक्क काय आणि त्या हक्कासाठी तुम्ही जे करत आहेत ते त्या हक्काचा विरोध जो तुम्ही करताय ते चुकीचं आहे. अशा प्रकारची जाणीव करून देणे. फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट नेहमी खरं बोलणे, सत्य बोलणे आणि थर्ड पॉइंट आपण बोलतोय अहिंसा दॅट इज नॉन व्हायलन्स. राइट? सो दीज आर द थिंग्स पॉइंट. सो दिस बघा सत्याग्रहाचं पुन्हा मीनिंग काय सांगतो कारण सत्याग्रहामध्ये आपल्याला वाटतं की सत्याग्रह फक्त हे 2 शब्द आहे. परंतु या 2 शब्दांमध्ये किती मीनिंग अडलेला आहे. तर बघा गांधीजींचं जर आपण बघितलं, विचार करायला किंवा बोलायला गेलं, तर गांधीजी ऑल्वेज वर्क ऑन दी चेंजिंग दी concepts or changing the mind state of or the point of view of the others. म्हणजे त्यांनी काय काम केलंय? गांधीजींनी नेहमी एकच काम केलं, की समोरचा जो शत्रू असेल, त्या शत्रूला जी विचारसरणी आहे, ते बदलण्याची त्यांनी कोशिश केली आहे. शत्रूच्या जी विचारसरणी आहे, ते बदलण्याची त्यांनी कोशिश केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी सत्याग्रह, नंतर ट्रुथ, नंतर नॉन व्हायलन्स अशा प्रकारचे जे धोरण त्यांनी वापरलेले आहेत, हे त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली रिफ्लेक्ट करू शकतो. कारण त्यांचा एकच मोटिव्ह होता, की आणि त्यांचे म्हणणं पण होतं आणि ते एक म्हणत पण होते, की शत्रू शत्रू जो व्यक्ती असेल, त्याच्यापेक्षा शत्रुत्व तुम्ही नष्ट करण्यामध्ये प्रबळ राहावे. म्हणजे बघा, म्हणजे काय की जो पॉइंट ऑफ व्ह्यू, जो थॉट आहे, तो चेंज करणे गरजेचं आहे. बघा, जसं आपण बघितलं होतं, पुन्हा मी तेच बोलत आहे. जसं आपण बघितलं होतं, की सी इफ देअर इज अ टू मॅन आणि जर आपण आणि आपला जो शत्रू किंवा आपण आणि 2 व्यक्ती जर भलेही ते एकमेकांचे शत्रू का असेना, परंतु दोघे व्यक्ती जर एकमेकांसमोर असतं, तर त्या दोघांना फ्रीडम, दोघांना स्वातंत्र्य जो आहे, दोघांना जी शक्ती जी आहे, देवाकडून आलेली शक्ती, दोघांनाही 2 हात, 2 पाय, 1 नाक, 2 डोळे, दोघांना जे काही एबिलिटीज आहेत, ते दोघांनाही सेम आहेत. फक्त चेंजेस कशामध्ये आहेत? तर चेंजेस आहे थॉट प्रोसेसमध्ये. चेंजेस कशामध्ये? थॉट प्रोसेसमध्ये. वी ऑल आर डिफरंट. सी
वी ऑल आर डिफरंट. आपण सगळेजण डिफरंट आहोत. आपण कशामुळे डिफरंट आहोत? बिकॉज ऑफ अवर थॉट प्रोसेस. बघा 2 हात, 2 पाय मला पण आहे, तुम्हाला पण आहे. 2 डोळे, 2 कान मला पण आहे, तुम्हाला पण आहे. परंतु आपल्यामध्ये बदल काय आहे? मेन इम्पोर्टंटली चेंजेस काय आहे? आपलं थिंकिंग, आपला थॉट प्रोसेस, आपली विचारसरणी. सो दीज आर द चेंजेस, दीज आर द बिग चेंज आणि ह्याच्यामध्ये बिग चेंज असल्या कारणाने त्याच्यामध्ये चेंजेस करणं किंवा ते परिवर्तन करणं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बिलीफ माणसाचा सॉरी गांधीजींचा जास्त होता. बिकॉज ही ऑलवेज सेड द मॅन इज द प्रोडक्ट ऑफ हिज बिलीफ. द मॅन इज द प्रोडक्ट ऑफ हिज बिलीफ. म्हणजे काय त्यांना काय बोलायचं आहे? त्यांचं काय कशामध्ये त्यांचा एक हे होता, विश्वास होता, की माणूस जो आहे, मनुष्य जो आहे, तो काय आहे? त्याच्या विचारांचा अ, अ, त्यांचे जसे त्याचे विचार असेल त्याप्रमाणे तो माणूस असणार. जसे त्याचे विचार असतील त्याप्रमाणे तो माणूस असणार. जर समजा त्या माणसाचे विचार अहिंसा असेल किंवा कोणातरी बोलणं किंवा कोणासोबत सतत झगडा करणं अशा प्रकारचे जर त्याचे विचार असतील, तर तो डेफिनेटली तसंच करणार. परंतु जर त्याचप्रमाणे जर त्याचे विचार चांगले असतील, की येस एव्हरीवन इज अवर, सगळेजण माझेच आहेत, सगळ्यांना मला प्रेम दिलं पाहिजे, सगळ्यांसोबत मला खरं बोललं पाहिजे, सगळ्यांसोबत माझं चांगलं वागलं पाहिजे, मला माझे कर्तव्य जे आहे ते कंप्लीट केलं पाहिजे. मीन्स व्हॉट इज माय ड्युटी, आय हॅव टू फुलफिल दॅट ड्युटी. अशा प्रकारचे त्यांचे धोरण असतात. किंवा अशा प्रकारच्या धोरणवर जेव्हा असतात, ते तो व्यक्ती पण त्याचप्रमाणे वागायला लागतो. म्हणजेच काय, की देअर इज वी ऑल आर सेम, बट द डिफरन्सेस इज इन अवर थॉट प्रोसेस, डिफरन्स इन अवर माइंड. तर बघा, तर अशा प्रकारचे ही जे टेक्निक्स वापरून हा जे सत्याग्रहाचं मोटिव्ह आहे, सत्याग्रहाचे टेक्निक वापरून ही गिव्ह द जस्टिस टू एव्हरीवन. म्हणजे अशा प्रकारचे टेक्निक वापरून त्यांनी सगळ्यांनाच जेमतेम आपण बघू शकतो न्याय हा नेऊन दिलेला आहे. बघा, the later on in India, later not only in India, the many parts of the world people adopted the path of satyagraha to fight against the injustice. The Gandhiji's path of the satyagrahas made the impact of the Martin Luther King, who was struggling the right for the black in America, as well as the Nelson Mandela in South Africa. ज्याप्रमाणे बघा, आपण बघू शकतो की ऑलरेडी त्यांचा इन्फ्लुएन्स म्हणजे 1906 ते 1915 म्हणजे 1915 टू 1906 सॉरी 1906 टू 1915 म्हणजे 1906 ते 1915 पर्यंत गांधीजी तिथं होते आणि त्यांच्या सत्याग्रहाचा इन्फ्लुएन्स जो आपण बघितलेला होता, तो तर तिथे होता. प्लस मार्टिन किंग लुथर और की आपण बोलतो मार्टिन लुथर किंग ह्यांच्यावर सुद्धा त्यांचा इन्फ्लुएन्स जास्त पडला होता. त्यांनी सुद्धा सत्याग्रह हा जो रस्ता आहे तो त्यांनी निवडला होता. तर बघा सत्याग्रह आपण बघायला गेलो तर बेसिकली आपली आई सुद्धा आपली आई आपल्यावरती सुद्धा सत्याग्रह करतच असते. कसं? तर बघा बघा, जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकी झाली असेल, जेव्हा आपल्याकडून काही रॉंग झालं असेल, तर आपल्याला ते रिअलाईज व्हावं, आपल्याला ते रिअलाईज व्हावं यासाठी आई काय करते? आई आपल्यासोबत बोलणं टाळते. आई काय करते? आपल्यासोबत बोलणं टाळते. बघा आपल्याकडून जर खूप मोठी चुकी झाली असेल, आपल्याकडून जर खूप मोठी चुकी झाली असेल किंवा आपल्याकडून काहीतरी जे नको चुकीच्या गोष्टी जर आपल्या हाताकडून घडल्या असेल किंवा आपण केलं असेल, तर आई काय करते? आई बघा आपल्याला मारते का? मारते तर ठीक, म्हणजे आपल्याला आई आपल्याला समजायचा प्रयत्न करते, मारते. परंतु त्यासोबतच ती काय करते? त्यासोबतच ती आपल्यासोबत बोलणं टाळते. आपल्यासोबत बोलणं टाळते आणि आपल्यासोबत बोलणं टाळते किंवा ती ती मग ती कुठे ना कुठे एक रडत असते. ती स्वतःला त्रास करून घ्यायचा ती प्रयत्न करत असते. म्हणजे ह्याच्यावरून काय आपल्याला वाटतं? आपल्याला नंतर ते कुठेतरी वाटतं, की नाही आपण कुठेतरी चुकले आहोत आणि आपण जे कृत्य केलेलं ते चुकीचं कृत्य आहे. जेणेकरून आपल्या आईला, आपल्या वडिलांना काय होत आहे? त्रास होत आहे आणि बघा अल्टिमेटली आणि ऑटोमॅटिकली आपण काय करतो? ते काम करायला आपण नाकार करतो आणि तो काम पुन्हा करण्याचा आपण टाळतो. म्हणजे हाच एक प्रकारचा आपण बोलतो सत्याग्रह आपल्यावरती झालेला. म्हणजे आपल्या आई-वडिलांनी सत्याग्रहाचा मार्ग घेऊन आपले जे विचार आहेत ते सुद्धा बदलायची कोशिश केलेली आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो, की बघा कधीतरी अ, फॉर एक्झाम्पल आपण जर आपल्याला कमी मार्क पडले किंवा आपण अभ्यास करत नसेल, कमी मार्क पडले, तर बघा त्याच्यावरती आपले आई-वडील काय करतात? आपल्याला ओरडतात, मारतात वगैरे ठीक आहे. पण नंतर काय काय ते ते कृत्य झाल्यानंतर ते आपल्यासोबत बोलणं टाळतात. ते आपल्यासोबत ते त्रास करून घेतात स्वतःला किंवा ते रडत वगैरे असतात. तर अशा प्रकारचे धोरण बघून आपल्याला सुद्धा वाटतं, की नाही आपण कुठेतरी खरंच रॉंग केलेलं. आपल्याला अभ्यास केला पाहिजे, आपल्याला पुढे गेलं पाहिजे. अशा प्रकारचे धोरण आपल्या मनामध्ये आपोआप येत असतात आणि आपल्याला ती फिलिंग येत राहते, राइट? तो हाच एक धोरण आहे आणि ह्याच्या म्हणजे म्हणजे आणि काय करतो आपण मग त्याच्यानंतर आपण पुन्हा जोमाने अभ्यास करायला लागतो आणि पुन्हा जे कृत्य आहे, जे आपल्याला आपले जे कर्तव्य आहे अभ्यास करणं किंवा चांगले मार्क मिळवणं, हे जे कृत्य आपण ते हे करायला हे होतं प्रवृत्त होतं आणि ते ऑटोमॅटिकली होतं. आपल्याला मग तेव्हा कोण सांगत नाही आपल्याला, की आई किंवा वडील येऊन आपल्याला सांगत नाही, की "तू अभ्यास कर." आपण ऑटोमॅटिकली अभ्यास करायला लागतो. तर धिस इज व्हॉट धिस इज सत्याग्रह. आपल्यावरती काय झालं? सत्याग्रह झाला आणि सत्याग्रह होऊन
आपला जो माइंड आहे, आपला जो थॉट आहे, जो आपला जो थॉट प्रोसेस आहे, विचारसरणी आहे, ऑटोमॅटिकली चेंज झालेली आहे आणि चांगली झालेली आहे, राइट? सो हा एक प्रॉडक्ट आणि अशा प्रकारचे कृत्य होणे म्हणजे काय सत्याग्रह होणे असं आहे आणि हीच एक फिलॉसॉफी आपण सत्याग्रहामध्ये बघू शकतो आणि दिस इज द थिंग सत्याग्रह टॉक्स अबाउट आणि अशाच प्रकारचा सत्याग्रह मग नंतर आपण हळू मग चांगले वागायला लागतो. आपण नंतर अभ्यास करायला लागतो. आपण नेहमी खरे बोलायला लागतो. तर हे जे सुरुवात कुठून होते? तर ह्या एका कृत्यामुळे बघा, त्यांनी काय केलं? त्यांनी नाही आपल्याला समजावलं किंवा नाही आपल्याला ते केलं. त्यांनी काय केलं? फक्त आपल्याजवळ बोलण्याचं टाळलं आणि ते स्वतःला त्रास करून घ्यायला लागले आणि त्याच्यामुळेच हळू-हळू काय झालं? त्याच्या हळू बघा आपण आपली वृत्ती कशी आहे, की आपल्यामुळे जर आपल्या आई-वडिलांना किंवा आपल्यामुळे कोणाला जर त्रास होत असेल, तर आपल्याला ऑटोमॅटिकली ते एक गिल्टी फील होतं. आपल्याला जे कुठे ना कुठे चुकीचं असल्याचं आपल्याला फील होत असतं आणि आणि त्याच्यामुळे आपण आपली जी प्रोसेस आहे, थॉट प्रोसेस आहे किंवा आपले कृत्य आहे, आपण चेंज करतो. सो दिस इज व्हॉट वी कॉल्ड ॲज दी सत्याग्रह. अशा प्रकारचं एक जस्ट मी एक्झाम्पल गेलं आणि अशाच प्रकारचं सिनॅरिओज वापरून किंवा अशाच प्रकारचे धोरण वापरून आपण बघतो गांधीजींना त्या सत्याग्रहावर विश्वास होता आणि त्यांनी ते पाथ फॉलो केलेलं आपण बघू शकतो. राइट? आणि नंतर उद्याच्या सेशनमध्ये बघूया. आता ह्याच्यानंतर त्यांनी कुठे-कुठे सपावलं खेडा सत्याग्रह, चंपारण सत्याग्रह नंतर खेडा सत्याग्रह, चंपारण सत्याग्रह. तर अशा प्रकारचे जे सत्याग्रहाचे मूव्हमेंट्स आहेत ते आपण पुढे म्हणजे पुढच्या सेशनमध्ये नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत आणि या सत्याग्रहाचा आपण बघतो नाही न बोलता होल वर्ल्डमध्ये एक्सेप्ट झाला, अडॉप्ट झाला होता आणि त्याला फॉलो सुद्धा करण्यात आलेले होते. ठीक आहे. आय होप सगळ्यांना कळालं असेल. इन केस नो यू गाईज कॅन आस्क तुम्ही विचारू शकता आणि काही डाउट वगैरे असेल ते तुम्ही विचारू शकता. अँड वन मोर हा लेसन रीड करा. त्याचा पुढचा जो सिनेरिओज आहे किंवा सेशन्स आहेत पुढच्या सेशनमध्ये आपण पुढचं बघणार आहोत.